विजयपूर नावाचं एक छोटंसं गाव होतं, जिथे प्रेम, साधेपणा आणि आपुलकीचं नातं होतं. सकाळची पहिली किरण फुटताच चिमण्यांचा गोड चिवचिवाटाने सगळं आभाळ दुमदुमून जायचं. गावाच्या प्रत्येक कोपऱ्यात शांतता, आनंद आणि समाधान भरलेलं असायचं. हिरव्यागार गवतावरून चालताना लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं दिसायचं. लोक परस्परांत भाऊचाऱ्याने राहत, जणू काळ इथे थांबलाच होता. शेतातून येणाऱ्या मातीच्या सोंद्या सुगंधाने संपूर्ण गाव दररोज जागं व्हायचं. याच ठिकाणाहून आपली ही गोष्ट सुरू होते, एक अशी गोष्ट जी या गावाचं हृदय स्पर्शून जाईल. या गावात शंभू नावाचा एक मनमिळावू, निरागस आणि साधा भोळा माणूस राहत होता. लहानपणापासून त्याला स्वयंपाकाची खूप आवड होती. शंभू भाऊ, आमच्यासाठी 2 प्लेट अंडा कढी दे. दोघेही हसत म्हणतात. शंभू लगेच दोघांना गरमागरम मसालेदार अंडा कढी देतो. अरे शंभू भाऊ, सांग ना रे, काय जादू आहे तुझ्या अंडा कढीमध्ये? एवढं चविष्ट तर आमच्या घरी बायका पण बनवत नाहीत. काही नाही रे, काही जादू नाही. लहानपणापासून सवय झाली मला. किती मसाला किती भाजायचा हे हाताने समजतं. शंभू खूप दयाळू स्वभावाचा होता. तो गरिबांना मोफत अंडा कढी भात खायला द्यायचा. संध्याकाळी तो आपला ठेला घेऊन घरी यायचा. घर एक छोटंसं मातीचं. त्यात त्याची बायको राधा आणि तो राहत होता. अहो, आज कमाई कशी झाली की रोजच्या सारखं सगळ्यांना फुकटात खायला देऊन आलात? ती नाराजीने विचारते. अगं भाग्यवान, गरिबांना खाऊ घालणं हे तर पुण्याचं काम आहे. पुण्य करत बसलात तर आपलं घर कोण चालवणार? राधा त्याला सुनावते. मग थोड्या वेळाने दोघं मिळून साधं जेवण करतात. मग दुसऱ्या दिवशी शंभू लवकर उठतो. स्वयंपाकघरात अंडा कढी बनवू लागतो. त्याने चूल पेटवली, कढईत तेल टाकलं, त्यात कांदा, आले, लसूण मसाला भाजू लागला आणि त्या सुगंधाने सगळं घर दरवळून गेलं. ठेला घेऊन तो चौपालवर पोहोचतो. तेवढ्यात लखन नावाचा माणूस तिथे येतो. याच गावाजवळच्या दुसऱ्या गावात एका घरात लग्न ठरतं. लग्न म्हटलं की जेवण तर आलंच, पण त्या घरात चांगला बावरची, स्वयंपाकी मिळत नव्हता. तेव्हा घरकाम विपुल ठाकूर आपल्या नोकराला रुपेशला म्हणतो. अरे ऐक ना रुपेश, मला एखादा चांगला स्वयंपाकी शोधून दे. माझ्या मुलीचं लग्न आहे. मग रुपेश म्हणतो. साहेब, आमच्या गावात शंभू नावाचा स्वयंपाकी आहे. तो कोणतंही जेवण भारी बनवतो आणि त्याच्या हातची अंडा कढीचा तर सगळे वेडे आहेत. अरे वा, हे तर खूप चांगलं आहे. कोणत्या हॉटेलमध्ये बनवतो तू? ठाकूर विचारतो. नाही मालक, तो तर ठेला चालवतो. मी त्याच्या हातचं बनलेलं जे काही असेल ते घेऊन येतो. एकदा तुम्ही खाऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. मग रुपेश शंभूच्या ठेल्यावर जातो. शंभू भाऊ, तुमच्यासाठी एक काम आहे. अरे रुपेश, काय काम आहे? सांग लवकर. मी जिथे काम करतो ना, तिथे माझा मालक, त्यांच्या मुलीचं लग्न आहे. तर त्यांना एक उत्तम स्वयंपाकी पाहिजे. तर मी त्यांना सांगितलं की आमच्या गावात शंभू नावाचा एक उत्तम स्वयंपाकी आहे. तर त्यांनी तुला उद्या बोलावलं आहे. तुमचं खूप खूप धन्यवाद रुपेश भाऊ, मला काम दिल्याबद्दल. अच्छा, तुझं नाव शंभू? रुपेश तुझी खूप प्रशंसा करत होता. ऐक शंभू, उद्या तुला 200 लोकांसाठी स्वयंपाक करायचा आहे. जमेल का तुला? हो हो साहेब, जमेल. फक्त काय काय बनवायचं ते सांगून ठेवा. माझ्या नातेवाईकांना अंडा कढी खूप आवडते. ती तर नक्कीच हवी. बाकी मलाई कोफ्ता, शाही पनीर आणि गोडात काहीतरी बनव. पण जेवण तोंडाला लावल्यावर सगळे बोटं चाटतील असं हवं. चिंता करू नका साहेब, सगळं चविष्ट होईल. तुम्ही फक्त सामान मागवून ठेवा. मी सकाळी लवकर येतो. ठीक आहे शंभू, वेळेवर ये. मग दुसऱ्या दिवशी शंभू ठरलेल्या वेळीच नाही तर त्या आधीच ठाकूरच्या घरी येतो. ठाकूर त्याला मागच्या अंगणात नेतो. मोठे मोठे चुली आणि सगळं स्वयंपाकाचं सामान तयार असतं. शंभू लगेच कामाला लागतो. काही वेळातच तो सगळे पक्वान बनवून टाकतो. अंडा कढीचा सुगंध ठाकूरला जवळ खेचतो.
अरे वा, खूप छान. एवढं सगळं एवढ्या कमी वेळात कसं काय बनवलंस? ठाकूर खुश होऊन म्हणतो. शंभू, उद्या दुपारी ये, तुझ्या मेहनतीचे तुला पैसे देतो. लग्नात आलेल्या सगळ्या पाहुण्यांना त्यांच्या हातचं जेवण विशेषतः अंडा कढी फारच आवडते. सगळे ठाकूरकडे येऊन जेवणाची प्रशंसा करतात. दुसऱ्या दिवशी शंभू पैसे घ्यायला येतो. अरे शंभू, काय कमाल चव होती रे तुझ्या हातच्या जेवणाला. सगळ्या पाहुण्यांनी पोटभर खाल्लं. ती अंडा कढी काय सांगू तुला, अजूनही तोंडाला पाणी सुटतंय. ठाकूर हसून म्हणतो. तू एक दिवस नक्की मोठा होशील. देवाने तुझ्या हातांना विशेष चव दिली. खूप खूप धन्यवाद साहेब. माझं जेवण लोकांना आवडलं हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं बक्षीस आहे. शंभू नम्रपणे म्हणतो. पण एक दिवस शंभूच्या ठेल्याच्या थोड्या अंतरावर एक शहरातला माणूस निलेश नावाचा, त्याने आपला अंडा कढीचा ठेला लावला. पहिल्याच दिवशी गावकरी थोडे संकोच करत राहिले. परदेशी लोकांना दूर ठेवायचं हे त्यांच्या स्वभावाचे नाहीत. पण संध्याकाळी जेव्हा सरपंचाचा मुलगा विजय पहिली प्लेट खाऊन घेतो, 2 शिजवलेले अंडा कढीमध्ये बुडवलेले आणि चपातीसोबत, तेव्हा जणू काही जादू झाली. तो ओरडला आणि लगेचच लोकांच्या रांगा लागायला लागल्या. किंमतही स्वस्त होती. प्लेट फक्त 10 रुपये. त्या दिवशी शंभूच्या ठेल्यावर कुणीही जेवायला गेला नाही. असाच सिलसिला सुरू राहिला. शहरातील निलेशची अंडा कढी लोकांना खूप आवडू लागली. अरे, तू कुठून आला आहेस? इतकी चविष्ट अंडा कढी कशी बनवतोस? मी शहरात एक मोठं रेस्टॉरंट चालवायचो, पण त्या धावपळीने कंटाळा आला. गावातील शांतता हवी होती, म्हणून येथे येऊन बसलो. तो सांगतो. लोक त्याची गोष्ट ऐकून विश्वास करतात आणि खरंच त्याच्या कढीमध्ये काहीतरी खास होते. जेवून लोक अधिक ऊर्जा जाणवत असल्याचे सांगत. शेतकरी म्हणायचे, आज शेतात दुप्पट काम झालं. मुलं ध्यानात चांगली परीक्षा देतात. बायका गृहकामे झटपट करतात. जणू कढीमध्ये काही जादू घातलेली आहे. मग एक दिवस गावात गोंधळ उडाला. सरपंचाचा मुलगा विजय आजारी पडला. मग डॉक्टर म्हणाले, काहीच नाही, फक्त थकवा आहे. पण विजय म्हणाला, पिताजी, मी निलेश अंकलची कढी खाल्ल्यानंतर झोप येत नाही. खूप वेगवेगळे स्वप्न येतात. सरपंचाने प्रथम ते दुर्लक्ष केले, पण हळूहळू इतर लोकांनीही तक्रार करायला सुरुवात केली. कढी खाल्ल्यानंतर रात्री शांत झोप येत नाही, फक्त वेदना आणि अस्वस्थता असते. पण कढीची लगलगीत चव एवढी की सोडता येत नाही, असे लोक सांगत होते. शिवम आता रोज 2 प्लेट्स खात होता. त्याच्या डोळ्यात एक विचित्र लालिमा आली होती. या दरम्यान शंभूच्या ठेल्यावर पूर्णपणे काहीच ग्राहक शिल्लक राहिले नव्हते. मग शंभू विचार करू लागतो की तो त्याच्या अंडा कढीमध्ये काय मिसळतोय, की लोक त्याच्या जवळ का जात आहेत. मग शंभूही त्याच्या मागे मागे त्याच्या घरी जातो आणि पाहून थक्क होतो. निलेशच्या घरात काही बाटल्या आणि पावडर ठेवलेली होती. हेच मी मिसळतोय, म्हणूनच या गावचे भोळे भावडे लोक माझी अंडा कढी न खाता राहू शकत नाही. त्यामुळे लोक माझ्यावर आदी झाले आहेत. हे सर्व शंभू पाहतो. मग तो दुसऱ्या दिवशी सर्व साक्षींनी सरपंचाला सगळी घटना सांगतो. शंभू सरपंच आणि गावातील काही लोक घेऊन निलेशकडे पोहोचतात. अरे वा सरपंच साहेब, आज इतके लोक माझी अंडा कढी खायला आले आहेत. निलेश हसतो. अहो निलेश भाऊ, तू तुझ्या अंडा कढीमध्ये काय घालून विकतोयस? मी माझ्या अंडा कढीमध्ये काहीही घालत नाही. निलेश सुरुवातीला नकार देतो. माझी कढी इतकी चवदार आहे की मी शहरातून शिकलोय. शहरातून काय शिकलास ते मी काल पाहिलं आहे. आता सगळं खोटं सांगू नकोस, नाहीतर गावकरी तुला मारूही शकतात. मारण्याच्या धमकीने घाबरून निलेश बोलायला लागतो आणि सगळं कबूल करतो. नाही, मला मारू नका, मी सगळं सांगेन. मी शहरात एक डॉक्टर होतो. तिथून मला नोकरीवरून काढल्यावर मी येथे आलो आणि हो, मी तुम्हाला दिलेल्या कढीमध्ये एक सिंथेटिक औषध मिसळायचो, ज्यामुळे लोकांना झोप येत नाही आणि ते अधिक ऊर्जावान वाटतात. म्हणजे त्या कारणामुळे लोक तुझ्या कढीचे आदी झाले होते. गावकरी आता समजून घेतात की कालच्या काही दिवसात गावकऱ्यांची तब्येत खराब होत आहे. त्यामुळे त्यांनी निलेशला माफ करायचा विचार केला नाही.
निलेश हात जोडून विनवणी करतो. मला माफ करा गावकऱ्यांनो, मी आता असे काहीही करणार नाही. पण गावकरी म्हणतात, जर आज तुला सोडले तर उद्या तू कुणाची आणखी आयुष्य बिघडवणार आहेस. शेवटी गावकऱ्यांनी पोलिसांना बोलावले. पोलीस येऊन निलेशला तुरुंगात घेऊन जातात. त्यानंतर शंभूचा ठेला परत उघडतो आणि लोक परत शंभूच्या जवळ जेवायला येऊ लागतात. गावात पुन्हा हास्य खुशी, शांतता आणि एकता परत येते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत.